माझ्या वडिलांचं घर आहे, हिच्या बापाचं नाही. तू जा इथून. शलाका, मनू कुठेही जाणार नाही. कशी नाही जात बघतेच. चाल इथून. अगं तू जा इथून. शलाका, खूप ऐकून घेतला तुझा उद्धटपणा. काय म्हणालीस? हिच्या इथे येण्यानं तुझ्या वडिलांची अब्रू जाईल, त्यांचं नाव धुळीला मिळेल. कसलं नाव? कुठली अब्रू? शलाका, तुझ्या बापाला ना अब्रू आहे ना नाव. मामा, ओरडू नकोस. बरं वाटतंय का थोडं तरी? देवळात गेले होते, तुझ्यासाठी अंगारा घेऊन आले. बघ आता कसं लवकर बरा होशील. काय झालंय? आई, मला कोणी काही खरं सांगणार आहे का? कोण तुझ्याशी काय खोटं बोललंय? मला नेमकं काय झालंय? कुठे काय? बरा तर होतोयस तू. तुला नाही का असं वाटत आहे? हवं तर डॉक्टरांना विचार. बस गाय, नाही, मला नाही जमणार आहे. हो, तुम्ही असं कसं बोलू शकता? मी तुमची बायको आहे. म्हणूनच मी तुला सांगतोय, दुसऱ्या बायकोला सांगत नाहीये. अगं, प्रश्न फक्त एका रात्रीचा आहे, त्यानंतर आपले सगळे दुःखाचे दिवस निघून जातील. ते कॉन्ट्रॅक्ट माझ्या हातात असेल आणि आपण परत श्रीमंत होऊ. मला नाही जमणार आहे. असं कसं नाही जमणार? तुला करावंच लागेल. हो, तुम्ही असं कसं बोलू शकता? मी तुमची बायको आहे आणि तरीही तुम्ही मला एका परपुरुषाबरोबर. तुम्ही असं असाल मला कधीच वाटलं नव्हतं. मला जर आधी कळलं असतं ना तर मी तुमच्याशी लग्नच केलं नसतं. पण आता केलेस ना, झालं. मग आता नवरा सांगतोय तेवढं फक्त ऐकायचं. पण म्हणजे ताई, तुम्ही दुसरा पर्यायच नव्हता. मुळात माझ्यासमोर एकच पर्याय ठेवला गेला, दुसरा कुठून आणणार? पण तरीही हे मान्य करणं म्हणजे सोपं नाही, खूप कठीण आहे, खूपच कठीण. हे असं करणं म्हणजे स्वतःशी प्रतारणा करणं, स्वतःच्या नजरेतून उतरणं. खूप वेदना होतात. ताई, सावरा स्वतःला. काचीस भीती टिचण्याची, जणू शाप दक्ष राहण्याचे. तेच काल उद्यान आज, भय असते आघाताचे. जरी चरा एक छोटासा, काचेवरती त्या पडता. अब्रूची होते राखण भारी, अपकीर्ती येते. लज्जा लज्जा कवच ही कुंडल सन्मानाचे. स्त्रीचा जन्मच म्हणजे अगणित फेरे दुर्दैवाचे. जगण्याच्या मर्यादा ती ठाई ठाई जपते. भीमा गोदा गंगेची, मग पवित्रता तिज येते.